आता जी सब्जी मिळणार आहे त्यामध्ये पालक घेतला होता आपण 5 किलो, बटाटा 3 किलो, कोबी 3 किलो आणि मग आपल्याजवळ एक सुरण होतं, शिमला मिरची ते घेतलं, शिमला मिरची 1 किलो. हे आपण सगळंच्या सगळं स्टीम केलं. बटाटे फक्त उकळून घेतले, ते स्टीमरनंच उकळले, त्याची साल काढून घेतली आणि फोडी केल्या. स्टीमरमध्ये टाकून स्टीम केलं आणि बाजूला ठेवून दिलं. नंतर आपण फोडणी केली, जशी आपण याला केली होती सूपला त्याप्रमाणेच आपण फोडणी केली. त्यामध्ये फक्त हिरव्या मिरचीची पेस्ट ॲडिशनल आपण थोडीशी 1 चमच्यावर टाकली आणि नंतर त्यामध्ये जो आपण पालक ग्राइंड केला होता, पालक उकळून म्हणजे स्टीम करून आपण ग्राइंड करून ठेवला होता, तर तो पालक टाकला. पालकाला थोडंसं वाफ आल्यानंतर मग त्यामध्ये आलू टाकले. आलू टाकल्यानंतर बाकीच्या सर्व भाज्या टाकल्या. आवश्यकतेप्रमाणे मसाला आणि त्यामध्ये काळं मीठ आणि पांढरं मीठ टाकलं आणि थोडासा गुळझटपणा यासाठी गूळ टाकला आणि भाजीला चांगली 1-2 वेळा वाफ येऊ दिली आणि नंतर त्यामध्ये लिंबू पाणी टाकलं, त्याने आंबट चव येईल. तर अशी आता तुमची भाजी तयार झालेली आहे.